श्रोते हो नमस्कार. कालच आपण बुद्ध पौर्णिमा झाली, त्यानिमित्ताने एक गौतम बुद्धांची कथा मी तुम्हाला ऐकणार आहे. अतिशय सुंदर, प्रेरणादायी, काहीतरी त्याच्यातून घेण्यासारखं असतं. गौतम बुद्ध म्हणजे शांततेचं प्रतीक. जगाला शांततेचा संदेश त्यांनी दिला. भागवत जर तुम्ही कधी ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये आहे बघा की जे 8 अवतार झाले भगवान विष्णूंचे, त्याच्यानंतरचा जो हा अवतार आहे तो गौतम बुद्धांचा आहे असं मानलं जातं किंवा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते काहीही असे नका, कारण शास्त्र कोणी वाचत नाही, पोथ्या कोणी वाचत नाही, आपला जो काही इतिहास आहे तो कोणी बघत नाही आणि आपण फक्त एकमेकांच्या धर्मावर बोटं ठेवून पुढं चलत असतो. परंतु आता काळ सुधारला आहे, लोकही सुधारले, म्हणजे विचारही बदललेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ऐकूयात. एक तरुण साधक गौतम बुद्धांजवळ गेला. त्याने जन्मभर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवली होती. त्याने बुद्धासमोर 2 प्रश्न ठेवले आणि म्हटले, मला याची उत्तरे हवीत. बुद्धांनी विचारले, यापूर्वी आणखी कुणाला हे प्रश्न विचारले होते? त्याने सांगितले, खूप लोकांना विचारले. आयुष्याची 30 वर्ष यातच घालवली. खूप श्रम केले यावर. इतक्यांना विचारूनही तुला उत्तर मिळाले नाही, तरी तो विचारतो आहेस. हवं तर मी तुला उत्तर देईन, तरी पण तुझं उत्तर तुला सापडणार नाही, कारण आजपर्यंत दुसऱ्याकडून कुणाला ह्याचे उत्तर मिळालेले नाही. गौतम बुद्ध म्हणाले, मग मी काय करू? त्या तरुणाने विचारले. बुद्ध म्हणाले, तू काय कर, इथंच वर्षभर थांब, पूर्ण शांत हो, इतका की तुझा प्रश्नच गळून जाईल. 1 वर्षाने तुझं चित्त शांत झाल्यावर तू मला विचारले तर मी उत्तर देईन आणि तुला उत्तर मिळेलही. जवळच बसलेला एक भिक्षुक ते ऐकून मोठ्याने हसू लागला. भिक्षुक म्हणाला, तुझी फसवणूक होत आहे. काही वर्षापूर्वी मी पण असाच बुद्धांना विचारायला आलो होतो. ते म्हणाले, वर्षभर इथेच थांब, शांत हो, त्यानंतर विचारलेस तर मी उत्तर देईन. ही शुद्ध फसवणूक आहे. तू ह्या फंदात पडू नकोस, कारण वर्षानंतर मला बुद्धाने विचारले, काही विचारायचे आहे का? पण माझ्याजवळ विचारण्यासारखे काहीच नव्हते. मी विचारले नाही, त्यांनी उत्तर दिले नाही. म्हणून तुला सांगतो बाबा की विचारायचं असेल तर आत्ताच विचारून घे. 1 वर्षानंतर तुझ्याजवळ विचारण्यासारखं काहीच उरणार नाही. हे जे माझ्या बाबतीतच नाही तर शेकडो लोकांच्या बाबतीत होताना पाहिलंय मी. ते येतात, विचारतात, बुद्ध सांगतात, आधी मौन घ्या, मग मी उत्तर देईन. ते लोक मौनच असतात. सरते शेवटी बुद्धांचे उत्तर काय हे कुणालाच कळत नाही. बुद्ध म्हणाले, माझी भूमिका कायम आहे. वर्षभराने विचारलेस तरच मी उत्तर देईन. ह्या माणसाचे नाव मौलिकपूत होते. तो वर्षभर तिथे थांबला. बरोबर वर्षानंतर बुद्धाने विचारले, मौलिकपूत, आता तुझा प्रश्न विचार. मौलिकपूत हसून म्हणाला, मला काहीही विचारायचे नाही. विचारायला काही शिल्लक नाही. मन इतकं शांत झाले की आता काहीच प्रश्न नाहीत. आता मला उत्तराच्या फंदात पडायचंच नाही. मनात प्रश्नच नाहीत तर उत्तराची कटकट हवीच कशाला? ह्याच्यावरून काय कळतं मंडळी तुम्हाला, की एक दिवस सर्वच प्रश्न गळून पडतात, तेव्हाच उत्तर मिळते. बाहेर उत्तर शोधल्याने सापडत नाही. सर्व उत्तरे शिकलेली, उसनी, पुस्तकातून, शास्त्रातून गोळा केलेली असतात. प्रश्न नाहीसे झाले की तुम्ही स्वतःलाच उत्तर बनवता. म्हणून त्याच्यासाठी मौन हा सर्वात अतिशय उत्तम असा मार्ग आहे. चिडचिड न करणे, व्यवस्थित राहणे, आपलंच मत पुढे न ढकलणे किंवा माझंच खरं असं न म्हणणे, तर सगळंच कसं शांततेत ऐकून घेतलं पाहिजे, विचार केला पाहिजे, थोडंसं शांत राहिलं पाहिजे, तर आपोआपच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. घाईघाईत कधी पण आपण एखादा निर्णय घेतला तर तो चुकीचा ठरतो. परत आपल्याला वाटतं की आपण थोडे दिवस त्याच्यावर विचार करायला पाहिजे होता, म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं मत झालं असतं आणि त्याच्यातून चांगला परिणाम पण निघाला असता. कसं वाटतं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? आवडली का कथा? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.